आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे मकर कुंडले तपति श्रवण मकर कुंडले तपति श्रवण कंठी कौस्तुभमणि विराजित कौस्तुभमणि विराजित तुळसी हार कासे पीतांबर आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिलं श्रीमुख आवडीने पाहिलं श्रीमुख आवडीने तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर
हॅलो 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 रूप पाहता लोचाने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप रूप पाहता लोचने सुख बहुत सुखुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप
मंदिरी स्मरता रे हृदय मंदिरे स्मरतारे हृदय मंदिरे स्मरता आपुली आपण करा सोडवना आपुली आपण करा सोडवना आपुली आपण करा सोडवना आपुली आपण करा सोडवना संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मामा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मामा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया हृदय देवाला श्रीमूर्ती राय हृदय देवाला श्रीमूर्ती राय ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मामा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मामा हृदय देवाला श्रीमूर्ती राय आपुली आपण करा सोडवना आपुली आपण करा सोडवना संसार बंधन तोडावे गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हे दोन्ही साधी रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे
रामकृष्ण नामी रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्री मूर्तिरया आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नामाना प्रथम रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा 3 चरणाचा कमीत कमी चरणाचा जास्तीत जास्त अर्थाचा एक सिद्धांत अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 23वे वर्ष झालं ना फायनल बरोबर काय माहिती कारण यंदा 23वा म्हणायचं का 24वा कारण 23 आणि 24 ला मध्ये आठवले त्यानं असं जो असेल सिद्धांत तो म्हणजे आपण रौप्य महोत्सवाच्या हा सप्ताह उंबरठ्यावर उभा आहे आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो कारण जेव्हापासून सप्ताहाला कारण महाराज ज्या ज्या सप्ताहांना सुरुवात झाली काहींनी तप सांगता सुद्धा नाही पाहिली त्याच्या अगोदरच ते संपावर गेले परंतु शहरात असून सुद्धा आपण सगळ्यांनी आणि भाग्यवान आहेत तुम्ही अतिशय मी आज कोणाचीही स्तुती करायला इथं आलेलो नाही मला फक्त अभंगाचं बोलायचे पण भाग्यवान तुम्ही खरोखर भीमाशंकरवाली आहेत आणि मार्केटवाली आहेत कारण जिथून या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायानं एक वैभव उभं करून दिलं ते आळंदीचं क्षेत्र आणि या दोन्ही आळंदीच्या क्षेत्रामध्ये जी 2 स्थाने आहेत एक आहे आपली वारकरी शिक्षण संस्था आणि दुसरी आहे फ्रूटवाल्यांची धर्मशाळा आळंदीत फ्रूटवाल्या धर्मशाळेसारखं दुसरं नाक कुठेही नाही आणि वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तुमच्यातला एक मेंबर आहे याचा अर्थ काही कमी नाही भालचंद्र महाराज कारण आता सगळं जवळजवळ तुमच्याकडे एक चांगला योग सेवा करण्याचा माऊलीनं दिलेला आहे आणि तोही तुमच्या माध्यमातून सगळ्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहतो सगळ्यांना त्याचा अनुभव येतो अतिशय चांगल्या प्रकारानं आणि असंच कार्य माऊली तुमच्याकडून चांगलं करून घेऊ आणि लोकांची सेवा घडो एवढी सदैच्छा विठाला रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आता इथे ज्ञानेश्वर महाराजांनी 2 नावांचा उल्लेख केला एक आहे राम आणि दुसरा आहे कृष्ण तसं जर बारकाईनं पाहिलं तर भगवंताचे अवतार 10 हो बाळ क्रीडा प्रकरणामध्ये आपण पाहतो ये दशे चरित्र केले नारायण अवतार वारकरी संप्रदायामध्ये 10 अवतार गणले गेले आणि श्रीमद भागवतामध्ये त्याचे 24 अवतार गायले गेले पहा तुम्ही श्रीमद भागवत भगवंताचे 24 अवतार आणि मग या 10 अवतारांपैकी सुद्धा
इथे ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त राम आणि कृष्णच का घेतलाय? राम कृष्ण नामी वराह अवतार त्याचाच आहे, नरसिंह अवतार भगवंताचाच आहे, वामन अवतारही त्यांचाच आहे, बुद्ध अवतार त्यांचाच आहे, मत्स्य अवतार त्यांचा, कच्छ अवतार सुद्धा विष्णूचाच आहे. हो, पण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपण जसा जप करतो ते विष्णूचे दोन्ही अवतार आहेत. माशाचा अवतार कोणाचा आहे? कोणत्या वारकऱ्यांनी केले? मासा 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 जप करायला काय हरकत आहे? अवतार कोणाचा आहे? कच्छ, कासव कासव कासव, वराह वराह, डुक्कर. कोणी म्हटलंय का आतापर्यंत? त्याचं कारण आहे, वराह अवतार, मत्स्य अवतार, कच्छ अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार हे कार्य कारणापुरते झाले. त्याच्यामध्ये ते अवतार भक्ती प्रधान नाहीत. जे ज्या कार्यकर्ता अवतार घेतला तो कार्य संपला, अवतार संपला. रावण कुंभकर्ण मारण्याकरता माझ्या भगवान रामाने अवतार घेतला आणि रावण कुंभकर्ण मारल्याच्या नंतर अवतार संपवला नाही. त्याच्यानंतर भक्ती प्रधान क्रिया केल्या. कंस, शिशुपाल आणि दंत वक्र मारण्यासाठी कृष्णाने अवतार घेतला. कंसाला 12व्या वर्षी मारल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने अवतार संपवला नाही. भगवान श्रीकृष्ण या धरती तलावर 1400 वर्ष राहिले. विठाला विठाला तरी पण हे दोन्हीही भक्ती प्रधान अवतार असूनही दोघांमध्ये साम्य नाही. बारका नाही का? विष्णूचा अवतार रामाचा, कृष्णाचा अवतार कोणाचा? विष्णूचा. मग राम आणि कृष्णामध्ये कुठं कुठं मेळ बसतो तेवढा पा. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या दोघांना स्मरा. राम अगोदर, कृष्ण नंतर. राम अगोदरच यायला पाहिजे, कृष्ण नंतर. शाळेमध्ये आपल्याला शिकवताना पहिली सरळ अक्षर शिकवली का जोड अक्षर शिकवली? हा? रामाच्या नावामध्ये दोन्ही अक्षर सरळ आहेत आणि कृष्णाच्या नावामध्ये दोन्ही अक्षर वाकडी आहेत. राम अगोदर, कृष्ण नंतर. रामाला अवतार म्हणजे जन्म घेतला राजा दशरथ आणि कौशल्याच्या घरी. मध्यान्नाशी दिनकर पळभरी होय स्थिर. दिवसा दुपारच्या मध्याला भगवान रामानं जन्म घेतला तो अयोध्येमध्ये. पा मला साम्य कुठे आहे मला तेवढं सांगा. भगवान श्रीकृष्णानं जन्म घेतला किती वाजता? कोणत्या वाराला? राम दिवसा, कृष्ण रात्रीचा. भगवान राम ऐन उन्हाळ्यात, भगवान श्रीकृष्ण ऐन पावसाळ्यात. भगवान रामा राजा झाला, कृष्ण राजा नाही झाला. आणि म्हणून रामाचा जन्म राजमहालात झाला, कृष्णाचा जन्म कुठं झाला? कारागृहात झाला. कारागृहात कोण असतो? चोरच आहे ना. राम राजा आहे, कृष्ण चोर आहे. आता याच्यात काही काही माणसं थोडीशी असं म्हणतात कधी कधी मला काय आपल्याकडे प्रमाणे आपण म्हणतोय ना, गड्यांनो राजा किरे झाला कृष्ण आहे ना. गड्यांनो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी. प्रमाण आहे की नाही? या प्रमाणाचा अर्थ काय होतोय? आता तुम्हाला तसं नाही कळायचं. आणि एकही सांगतो तुम्हाला, ज्याच्या बरोबर लढाई केली जाते त्याला हरवल्याच्या नंतर, मारल्याच्या नंतर, ती राजगादी मोकळी झाल्याच्या नंतर जो जिंकतो तो त्या राजगादीवर बसतो. सरळ उत्तर आहे. वालीला मारल्याच्या नंतर सुग्रीव म्हणत होता भगवान रामाला, वालीला मारले, राजगादी मोकळी झाली, देवा तुम्ही राजगादीवर बसा. भगवान रामानं सांगितलं नाही, माझं वनवासाचं व्रत आहे, मला राजगादीवर बसता येणार नाही, तुला पुन्हा राजगादीवर मी बसवतो. सुग्रीवाला किष्किंधेला बसवला, रावणाला मारला. आणि रावणाला मारल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा विभीषण म्हणत होता ही गादी मोकळी झालेली आहे, या सोन्याच्या गादीवर बस. भगवान राम म्हणले नाही, माझं 14 वर्षाचं व्रत अजून पूर्ण झालेलं नाही, मला राजगादी स्वीकारता येणार
नाही. काही संतांचं म्हणणं आहे, वाल्मिकांचं नाही. बिभीषणानं तिथे विनोद केला संतांनी. अरे म्हणले, अयोध्येला राजगादीवरून वाद चाललाय, भारताला द्यायची का रामाला द्यायची? एक काम कर ना, इथल्या सोन्याच्या सिंहासनावर नगरीतल्या राजगादीवर तू बैस, अयोध्येची राजगादीवर भरत बसेल आणि लंकेच्या राजगादीवर राम. एका घरात दोन दोन गाद्या. आत्ताच गडी असतं तर त्यांनी सोडल्या नसत्या. पहा पुढं काय झालं ते. अरे बिभीषणा, सोन्याची नगरीच्या राजगादीवर जर बसायचं जर ठरलं तर माझ्या मनात आलं तर मी या अवतारात मला आचारसंहिता आहे. बोलिले वाल्मिक तैसेची करीना, बोलिले वाल्मिक तैसेची करीना, वर्तुळीला विना नाम म्हणे. अरे सोन्याच्या नगरीमध्ये, सोन्याच्या राजधानीमध्ये जर बसायचं जर ठरलं तर या जन्मात मला वाल्मिकांची आचारसंहिता आहे, मला कुठलीही मर्यादा तोडता येणार नाही. आणि जर मी ठरवलं बिभीषणा तर मी पुढच्या अवतारामध्ये सोन्याची नगरी बसून मी त्याच्यावर राज्य करू शकतो. आलं कोणाच्या ध्यानात? द्वारका कुठं होती आणि द्वारका कशाची होती? राम अवतारामध्ये लंका सोन्याची होती आणि कृष्ण अवतारामध्ये द्वारका सोन्याची होती. राम अवतारामध्ये चारी बाजूने समुद्र होता, त्या समुद्राच्या मधोमध लंका होती आणि द्वारका कुठं होती? बरोबर मधोमध. पाचवी, रामाचा जन्म दिवसा आहे, कृष्णाचा जन्म रात्रीचा आहे. राम राजा आहे, कृष्ण चोर आहे. रामाची दोन्ही अक्षर सरळ, कृष्णाची दोन्ही अक्षर वाकडी. रामाचं उभं राहणं सरळ, कृष्णाचं उभं राहणं. पहा ना तुम्ही, एक पाय आडवा घातलायस ना का नाही घातलाय? उभय सरळ नाहीये. रामाचा काम सरळ आहे, कृष्णाचा काम सरळ नाहीये. कशावरून? राम एक पत्नी आहे, कृष्ण किती आहेत? तुम्हाला नाही कोणाला रेशन कार्ड पाहायला मिळालं त्याच? किती आहेत कृष्णाला? बरं आता इमानदारी सांगा, भगवान कृष्णाच्या 8 पट्ट राण्या पाहिल्या आहेत. रुक्मिणी असेल, सत्यभामा असेल, जामवंती असेल, कालिंदी असेल, लक्ष्मण असेल, भद्रा असेल, नागनजिती असेल. या 8 पट्ट राण्या असतानाही सुद्धा भगवान श्रीकृष्णानं 16,100 मुलींबरोबर एकाच दिवशी लग्न लावले. आत्ता एखाद्याची जर बायको वारली आणि अर्ध वय जर त्या पुरुषाचं झालं असलं, 2 मुलं असतील आणि ती पोरं जर लग्नाला आली असतील आणि अशा अवस्थेमध्ये पोरांची लग्न करायच्या ऐवजी जर एखादा बाप स्वतःच लग्न करायला जर निघाला तर त्याचा केवढा सत्कार होईल? तुमचं काय मध्ये? ज्यांची करायची त्यांची नाही तर हात उराळलाय. अशा अवस्थेत कृष्णानं लग्न का केली? वेळ मिळाला तर सांगतो पुढे महाराज. तो काय असं काय वेडा तुमच्या आमच्या सारखा होता? काम पिपासू थोडा होता काय एवढ्या बायका करायला? नुसता उठला सुटला पळ बायका करत. याच्या पाठीमागचं कारण वेळ मिळाला तर सांगतो. विठाला विठाला विठाला. पाचवी, भगवान राम हे 14 जण भाऊ. किती? राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. भगवान श्रीकृष्ण किती भाऊ? हा, शाबास, हुशार माणसं. 2 आणि ती 6 मारलेली कुठे गेली? पहिले कंसानं किती मारली? पहिली 6 मारली. बलराम दादा 8वा. 7वा तो गर्भ योग माया नेत रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन बलराम दादा घातला आणि 8वा भगवान श्रीकृष्ण. भगवान राम 4 भाऊ, भगवान श्रीकृष्ण 8 भाऊ. 4 भावांमध्ये राम थोरले आणि 8 भावांमध्ये भगवान श्रीकृष्ण सगळ्यात धाकटे. नाही कळलं का? जेवढ्याला कळन तेवढ्याला कळू दे. आता माझा नाविलाज आहे. हो,
साधं गणित आहे. एक वरून पाहिला तर दुसरा खालून पाहिला. भगवान रामानं दिलेलं वचन कधी कोणाचं मोडलं नाही. भगवान श्रीकृष्णानं दिलेलं वचन कधी कोणाचं. गोकुळ सोडून अक्रूरजी बरोबर जेव्हा निघाले, रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी, भूमी पडल्या व्रजमाळी कोण त्या सांभाळी, नयनीच्या उदकानी भिजली धरणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. आणि सगळ्या गोपी आडव्या झाल्या. त्यावेळेला आपण ऐकलं असेल का कृष्णा का सोडून चाललाय. कृष्णाने एकच वाक्य सांगितलं होतं, कंसाच्या घरी धनुर्यज्ञ आहे, तो यज्ञ पाहायला मी जातो, और कल यज्ञ पूरा होने के बाद मैं परसों आऊंगा. सगळ्यांना वचन दिलं. त्या गोपींना जेवढ्या रथाच्या पुढे आडव्या पाडल्या होत्या त्यांना. बरं, आडव्या पाडल्या होत्या म्हणजे फक्त देखावा नव्हता. नयनीच्या उदकानी. महाराज, कोण असं आपल्यातला एखादा असेल का ज्याची आई बाप किंवा पोरगा बायको मेली, तो इतका रडला त्याचा रुमाल ओला झालाय, असं कोणी असं का. पण इथं धरणी भिजलेली आहे. मैं परसों आऊंगा. पण महाराज, 11 वर्ष 52 दिवसाचे भगवान श्रीकृष्ण असताना, 11 वर्ष, गर्ग संहिता पहा तुम्ही. भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीचा. भगवान श्रीकृष्णाचा पुतणे बरोबर स्तनपान करण्याचा दिवस 6वा. त्या दिवशी चतुर्दशी होती. आणि चतुर्दशीला या बाबाने विचारपूर्वक, चतुर्दशी म्हणजे किती? 14. ध्यानात आलं ना? चतुर्दशी म्हणजे किती? 14. राम अवतारामध्ये 14 वर्षाचा वनवास स्वतः भोगलाय. आणि कृष्ण अवतारामध्ये 14 वेळेला 2दा त्यानं कार्य केलंय. कसं? चतुर्दशीला 6व्या दिवशी पुतना मारली म्हणजे अष्टमीला जन्म, आणि 6व्या दिवशी म्हणजे 8 आणि 6 मार्केटवाले हिशोब सांगा ना पटापट. झाले 14. 14ला पुतना मारली. आता ही पुतना का मारली ते मला पहिले राम आणि कृष्ण पुरा करू द्या. मला आठवण करा, विसरलो तर पुतना का मारली. आणि पण नाव तोही चतुर्दशीला मारला आणि पुतनाही चतुर्दशीला मारली. या दोघांना त्या तिथीला मारण्याचा मुहूर्त का कृष्णानं शोधला याचं कारण, पुतना ही वासना आहे आणि नरकासूर हा अहंकार आहे. हे शरीरामध्ये वासना 14 ठिकाणी राहते आणि 14 ठिकाणी अहंकार राहतो. पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय मिळून 5 आणि 5 10, मन बुद्धी चित्त आणि अंतःकरण 10 14. 14 ठिकाणी जर वासना राहिली आणि 14 ठिकाणी जर अहंकार राहिला तर भक्ती जीवाशिवाचं ऐक्य घडत नाही, भक्ती पूर्णत्वाला जात नाही. आणि म्हणून या दोघांना मारून वासना अहंकार घालून अहंकाराचा वारा तिथं मोकळी केली. काम क्रोधे केले घर रीते. आणि म्हणून या दोघांना मारलं. अजून एक जाता सांगू तुम्हाला, दिवाळीचा खरा उत्सव तिथं सुरू आहे. नरकासुराला मारला तो चतुर्दशीला. दुसऱ्या दिवशी त्या नरकासुरानं 16,100 मुली राजकन्या देशोदेशीच्या आणून त्यांना आपल्या तुरुंगामध्ये ठेवलेल्या होत्या. किती? 16,100. कशासाठी? महाराज, त्याचा एक संकल्प होता. आता ज्यांनी भागवत ऐकलं असेल त्यांना माहिती. श्रीमद भागवतामध्ये एक राजा चित्रकेतू होता. त्या चित्रकेतूला 1 करोड बायका होत्या. आणि या भौमासुराने एक चंग बांधला होता का एकाच मंडपात एकाच वेळेला मी 1,00,000 मुलींबरोबर लग्न करणार आहे. आणि म्हणून तो गोळा करत होता शोधून 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 शोधून. 16,100 झाल्या. या सगळ्यांनी कृष्णाला निरोप पाठवला
या भौमासुराच्या नरकासुराच्या बंदिवासातून आम्हाला सोडवा. आता तोही आयोनी संभव होता, धरणीपुत्र आहे महाराज तो. आणि मग त्याच्यानंतर इतिहास मोठा आहे. भगवंताला माहिती होतं हा आयोनी आणि याला स्त्रीच्या हातून मरण आहे, याला मला मारता येणार नाही. आणि म्हणून त्या मुलींना सोडवायला जाताना भगवान श्रीकृष्ण जाताना रथामध्ये सत्यभामेला घेऊन गेले. इतिहास पहा. आजपर्यंत लढाईला जाताना दोघांनी आपापल्या बायका बरोबर नेल्यात, इतिहास घडवलाय. भगवान रामाचे वडील राजा दशरथ एकदा स्वर्गामध्ये लढायला गेले, जाताना कोणाला नेलतं? जरा ऐकायला कठीण जातं का? सासू सुनाच्या गोष्टी सांगू का? हा काय नाही कोणी. राजा दशरथ गेलते की नाही? कोण होतं बरोबर? कैकेयी. हा आता बोला ना. कैकेयी होती. बरं, तिथे गेल्याच्या नंतर त्या शंभरासुराबरोबर लढत असताना राजा दशरथाच्या रथाचा हा बोला बा पटकन. हा आख निघाला, मोडला मोडला मोडला. आता जे शेतकरी असतील त्यांना माहिती आहे, आख मोडला तर कुठून मोडतो? मोडतो तो आखरीपासून मोडतो. कोणाच्याही बापाला धरता येणार नाही तो. शंभरासुरानं ती कुणी उडवली, ती कानखिळती. आणि तिथे कैकेयीने आपला त्या कानखिळेच्या बाजूला म्हणजे कुणीच्या बाजूला 3 बोटाचं अंतर 4 बोटाचं अंतर त्या आखाचं असतं, तो आग धरून ठेवला होता तिनं. आणि ते चाक पडू नये म्हणून तो प्रयत्न केला होता. आणि तिथं तिला 2 वर राजा दशरथानं प्रसन्न दिले. शंभरासुर मारला आणि राजा दशरथ विजयी झाले. तेव्हा कैकेयी, आज तुझ्यामुळं मला विजय मिळाला, जे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे, 1 नाही 2 वर देतो. पण महाराज कैकेयी मूर्खाची हुशार होती. तिनं सांगितलं तुम्ही देताय ते द्या, पण मी आता लगेच मागणार नाही, खर्चणार नाही, मी एफडी करून ठेवते, याचं काम मला पुढं पाडणार आहे. आजपर्यंत जेवढ्या आई बापांनी एफड्या करून ठेवल्या त्या भविष्यात पोरांसाठी का स्वतःसाठी? इमानदारी सांगा ना. हे एवढा आटापिटा तुमचा चाललाय, 3 वाजता उठायचे, बाजारात जायचे, कायसाठी? कोणासाठी? एवढा आटापिटा आहे महाराज. तो तिथं जपून ठेवला. मी सांगत होतो, कृष्णानं सत्यभामेला बरोबर घेतलं. तिथं भौमासुर म्हणजे नरकासुर मारला. आणि नरकासुर मारल्याच्या नंतर त्या सगळ्या मुलींनी हात जोडले आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा आम्ही राजकुमारी आहोत, सगळ्यात तरुण 16 वर्षीय आहोत, सुंदर आहोत, कुलीन घराण्यात जन्माला आलेले आहोत. आमचं प्रत्येकीचं लग्न कुठल्या ना कुठल्या तरी राजकुमारा बरोबरच झालं असतं, पण या राक्षसानं आम्हाला पळून आणलंय आणि कितीतरी दिवस आम्हाला या बंदीखान्यामध्ये त्यानं ठेवलंय. याचा अर्थ जरी आम्ही शरीरानं पवित्र असलो तरी पण समाजाच्या नजरेतून आम्ही पवित्र नाही. कारण महाराज, कितीही चांगल्या घरची सोयरीक असली आणि एखादी पोरगी त्या पोराला जर पटली आणि त्याला जर कळलं काही 6 महिने कोणाबरोबर तळी पळून गेलती, तिचा बाप सगळं जरी करून देतो म्हणला तरी पोरगा तयार. तुमचा काय अंदाज? खानदानी असल तर. आता ज्याला कुठंच मिळत नाही तो हे घडी भर के बेशरम दिन भर का आराम, कोई बात नाही, चलो. तेव्हा आमचा पत्न्या म्हणून तुम्ही स्वीकार करा. आता याचा इतिहास फार मोठा आहे. याचं जे वर्णन तुम्हाला जर ऐकायचं असेल तर देवी भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये जा. म्हणजे या 16,100 कोण होत्या? या स्वर्गातून पाठवलेल्या, इंद्रानं पाठवलेल्या, नर आणि नारायणाची तपश्चर्या भंग करायला पाठवलेल्या या सगळ्या रंभा आणि अप्सरा होत्या. विठाला 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 विठाला. हे सत्ययुगातली घटना आहे. आणि जेव्हा रंभा आणि अप्सरा 16,100 नर आणि नारायणाची तपश्चर्या भंग झाली नाही, जेव्हा 1000 वर्षानं तपश्चर्यातून उत्थान झालं आणि नारायणांनी समोर बघितलं, कोण या? अरे आपण तपश्चर्याला बसलो त्यावेळेला इथं कोणीच नव्हतं, ह्या कुठून आल्या?
ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो. ओळखलं या आपली तपश्चर्या भंग करायला आलेल्या आहेत आणि म्हणून त्यानं सांगितलं नराला, नारायणानं, मी यांना शाप देतो. आणि मग त्याला त्यांनी सांगितलं देवा आम्हाला शाप नका देऊ, आम्ही इंद्राच्या दासी आहोत, सेवके करावे. आम्हाला त्यानं पाठवलं तुमची तपश्चर्या भंग करायला. आमचा काय दोष आहे? जे त्यानं सांगितलं ते आम्ही. दोष त्यांचा काय? जसं झालं ते मगाच्या सारखं अशोकराव, आमची गाडी आली, आम्ही गाडी लावून दिली. गाडी त्यांनी काही पाहिलंच नाही. वॉचमॅनला तुम्ही काही सूचना दिल्या नसतील का? कमीत कमी महाराज लोकांची आलेली 7 दिवस गाडी राहू द्या. त्यांनी आल्याच्या नंतर पहिला माझ्याच गाडीला जॅमर लावला होता मागाशी. दोष त्यांचा आहे का? जे तुम्ही कमिटीने त्यांना सांगितलं ते त्यांचं काम बरोबर करतात. आपला त्याच्यावर काही रोष नाही केला. इथून पुढे एक काम करत चला, गावाहून कोणी येणार असेल तर त्याला पहिला फोन करून सांगत चला, हो येताना गाडी असली तरी आणत नका जाऊ, एसटीने यान पाय का इकडे येत जा. आता मुंबईत तशी व्यवस्थाच राहिली नाही तर त्याला काय करणार आहेत महाराज. हो. आणि या बऱ्याचशा अडचणीमुळे मी 5-7 वर्षामध्ये मुंबईचे कार्यक्रम मी सोडत चाललेलो आहे महाराज. कुठं पार्किंगची सोय नाही, कुठं कायची सोय नाही. बरं हे सगळं जरी असलं ना महाराज, 4-2 महिन्याने आलं का रस्ता बदललेला असतो. काहीच नाही. असं मी काय सांगत होतो तुम्हाला, आम्हाला बायका करून घ्या. नारायणानं सांगितलंय बघा, या जन्मात आम्हाला तुम्हाला बायका करून घेणार नाही. कारण आमचे आई वडील म्हणजे धर्म आणि मूर्ती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. आम्हाला ब्रह्मचारी राहण्याचा आदेश आई वडिलांचा आहे. त्या रंभा आणि अप्सरा म्हणाल्या, आम्ही असं ऐकलंय तुझा अवतार संभवामी युगे युगे. हे कृतयुग संपल्याच्या नंतर पुढचं त्रेतायुग येणार आहे आणि त्या त्रेतायुगामध्ये सुद्धा देवा तुमचा अवतार होणार आहे ना. नारायणानं सांगितलं त्रेतायुगामध्ये सुद्धा माझा अवतार होणार आहे. कोणाचा? अयोध्येमध्ये राजा दशरथ आणि कौशल्याच्या घरी राम म्हणून माझा जन्म होईल. मग एक काम करा ना, मग त्यावेळेला तरी आम्हाला बायका करून घ्याल का? आम्ही तोपर्यंत वेटिंगला थांबतो. नारायणानं सांगितलं राम त्रेतायुगात मी राम होईल, पण राम अवतारात सुद्धा मला तुम्हाला बायका करून घेता येणार नाही. कारण मला एक पत्नी व्रत आहे आणि जी कोणी माझी एक पत्नी होणार आहे ती पत्नी आत्ता गंधमादन घेऊन माझ्या प्राप्तीसाठी ती तपश्चर्या करते. तीच वेदवती शरीर या युगात सोडील आणि त्रेतायुगामध्ये होऊन जा. 12 महिने कितीही तुमच्या कटकटी होत जातील, भांड्याला भांड लागत जात असेल, भांडणं होत असतील, पण पाडव्याच्या दिवशी सकाळच्या प्रहरी त्याला ओवाळीत जा. कसाही असो आपला, हो भले संध्याकाळी लिजिम खेळत येणारा का असना. लिजिम कळलं असेल ना, आमच्या स्वामीजींचा शब्द आहे. सकाळी सकाळीच स्नान झाल्याबरोबर, याच्यात गमक किती महाराज माहिती का? हे राम आणि कृष्ण मी 2च शब्द सांगत चालले महाराज. सकाळी सकाळी जर त्याला स्नान घालायचं आणि स्नान घातल्याच्या नंतर त्याला सकाळीच पाटावर बसवायचा आणि त्याचं औक्षण करायचं. सकाळीच पाडव्याच्या दिवशी, दिवाळीच्या पाडव्याला, गुढी पाडव्याला नाही. तुम्ही म्हणाला मला संध्याकाळी सकाळी सकाळी कामावर जायची घाई असती, हे बाजारात जातात, कधी ओवाळायचं? बाजारात जात असतील तर त्यांना धन्यवाद, पण एक पर्याय सांगतो, कोणाचा अवमान करणं हा माझा इरादा नाही, पण मी शास्त्र सांगतो संध्याकाळी जर तो पूजासारखा असला तर संध्याकाळी पूजा. नाही कळलं का तुम्हाला? नाही तर तुमची आरती फिरायची ते फिरायचं, ते टोलत असलं तर उपयोगाचं नाही. पाडव्याच्या दिवशी त्यांना ओवाळला. आता माफ करा, 12 महिन्यातून किती लोकांना हे भाग्य उदयाला आलं असेल त्यांचं त्यांना माहिती. हो, पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळीच आपल्याला आपल्या पत्नीनं ओवाळले, असं भाग्य कितीला आलं असेल ते खऱ्या अर्थानं भाग्याचे.
पण महाराज शहरात होतंय का नाही मला माहित नाही, पण आमच्याकडं खेडेगावात गावाकडं कोणत्याही गाड्याचा नंबर जरी पाडव्याला लागला नाही तरी पण पोळ्याच्या दिवशी लागतो. ते गावातून एकदा का बैल मिरून आणले, 2 हातात धरले, ही एकदा का संध्याकाळी त्यांना पूर्णाच्या पोळ्या चारायला आली, त्यांच्या पायावर पाणी घालती, यांच्या घालती, त्यांना हळदी कुकू लावी ती, याला हळदी कुकू लावी ती, मधल्याला नंबर लागतो त्याचा त्या दिवशी. आणि तिसरं कारण महाराज, दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने सांगितले, बा मला 8 धर्मपत्नी असताना सुद्धा ज्या आरती मी 16,000 जणींना तुम्हाला तुमच्या आग्रह असतो, तुमची मजबुरी म्हणून मी घेऊन आलो, लोक माझी निंदा करतील म्हणून या सगळ्या द्वारकेमधल्या पुरुषांना तुम्ही भाऊ म्हणून ओवाळा. आणि ती ओवाळणी तुमच्या जीवनामध्ये जर आली, त्यांचा आणि तुमचा जर भावाचा संबंध, बहिणीचा संबंध जोडला, तर जगाच्या पाठीवर धर्म हे सांगतो, एखादा आईबाप आपल्या पोराची निंदा नालस्ती करील, मुलं आईबापाची निंदा नालस्ती करतील, परंतु भाऊ कधीही बहिणीचं खातही नाही, तिची निंदा नालस्ती करत नाही. म्हणून तुम्ही आणि मी सुद्धा याच्यामध्ये बचलो जाईल. तेव्हापासून दिवाळी सुरू झाली. दीप म्हणजे दिवे आणि आवली म्हणजे पंक्ती. त्या दिव्यांच्या पंक्ती त्या दिवशी सुरू झाल्या, तेव्हापासून ती दीपावली सुरू झाली. हा एक कृष्णाचा भाग. चला विठाला 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 विठाला. आता हे सांगतो मी तुम्हाला, हे का केलं हो? कोणी आग्रह करा आम्हाला बायको करून घे, जामवंतीच्या तिथं गेला, तो समंतक मणी आणायला गेला, 27 दिवस जामवंता बरोबर लग्न केलं आणि जामवंत हरल्याच्या नंतर जामवंत म्हणला मी मणी देतो, माझी पोरगी देतो. बरं आता इमानदारी सांगा तुम्ही, तुमच्याकडे 2-3 प्रकारचे आंबे बाजारात येतात, असे मी पहिलं पाहिले आरडी शिंदे असताना. लंगडा, बलसाड, इकडचा देवगडचा, येतात ना 2-3. हो बरं, आता जर तुम्ही बलसाडचा किंवा लंगड्याचं जर कलम लावलं तर त्याला आंबे कोणते येतील? राजापुरी, त्याला तसंच येणार. मग आता मला सांगा, कधी आपण विचार केलाय जामवंत कोण होता? बोला, 9:30 वाजले. जामवंत कोण आहे? हा कोण आहे? अस्वल आहे. रिच म्हणजे अस्वल, बरोबर आहे ना? जामवंताची पोरगी जर जामवंत अस्वल आहे तर जामवंताची पोरगी कोण? आणि महाराज होतीच मुळात अस्वल, जामवंती. मग कृष्णानं एका अस्वली बरोबर लग्न करावं. जामवंती पत्नी आहे की नाही? त्यानं ती दान दिली, त्याने घेतली. महाराज याच्या पाठीमागचं खरं कारण राम आणि कृष्णामधला भेद सांगतो मी तुम्हाला. ज्या दिवशी पंचवटीमध्ये भगवान रामाकडे त्याला भुलवण्याकरता अथवा त्याला आपलंसं करण्याकरता जेव्हा शूर्पणखा आली, रावणाची बहीण, आणि लक्ष्मणाच्या हातून तिचं नाक कान कापलं गेलं, त्याच्यानंतर ती रावणाकडे गेली. रावणाला काय सांगायचं ते एकाची 2 सांगितलं. रावण आला, मारीचाला पुढे सोन्याचा म्हणून पाठवला आणि तिथून मारीच आल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं भगवान राम गेले. हो, कारण भगवान रामाला सीतामाईनं पाठवलं होतं, याला मारा आणि याच्या त्वचेची कंचुकी बनवायची. म्हणजे कंचुकी म्हणजे त्या भाषेतली चुडी. त्याला मारा आणि त्याचं कातडं आणा आणि कातडं आणून मला त्याची कंचुकी बनवायची आहे. भगवान राम म्हणतो त्या तो मायावी आहे, मायावीने शहाण्यानं त्याच्या नादी लागू नये. पण महाराज सीता सुद्धा त्यावेळेला मायावी होती, खरी सीता अग्नीमध्ये होती. रामायण पहा. हो, समानशीले व्यसनेषु सख्यम. भगवान राम तिकडे गेले, हरणाच्या पाठीमाग. आत्ताच जे नाशिक जिल्ह्यामधलं नांदूर मधमेश्वरचं धरण आहे निफाड तालुक्यामध्ये, तिथं पंचवटी पासून 42 किलोमीटर अंतरावर तो हरिण मारला. कुठल्याही रामायणात मला सांगा भगवान राम जर हरणाला मारायला गेले होते आणि कातड आणायला सांगितलेलं होतं
तर कोणत्याही रामायणात शोधा, कोणत्याही रामायणात शोधा, रामाला कातळ मिळालं का? उल्हास शेठ काय म्हणते तुमचा नाशिक जिल्हा, आणलं का कातळ? हो, पण घेण्याला देण्याची सोन्याच्या नादी लागली. कोण? हा, मायावी सोन्याच्या नादी लागली. त्या शूर्पणखेचा काय दोष नाही. आणि राम अवतारामध्ये जर मी मर्यादा पुरुषोत्तम होतो तर लक्ष्मणाला तिचं नाक आणि कान कापायला भाग पडलं. महाराज, अद्भुत रामायण, कबंध रामायण आणि अध्यात्म रामायण पहा. ना रामाने नाक कान कापायला सांगितलं, ना कोणी सांगितलं. लक्ष्मणानंच कापलंय. का कापलं त्याचं 2 मिनिटात कारण सांगतो, पुढे जातो. विठाला विठाला विठाला. भगवान रामाचा अवतार विष्णूचा, लक्ष्मणाचा अवतार कोणाचा? सगळे तुम्ही आज नवीन कीर्तनाला आलेले आहेत का? कोणाचा अवतार आहे? शेषाचा. शेषाचा राम अवताराच्या अगोदरचा अवतार सांगतो तुम्हाला. शेष जमिनी खालचा. एकदा रामाबरोबर मला अवतार घ्यायचा आहे हे भगवंताला, शेष नारायणाला जेव्हा कळलं त्यावेळेला त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या मेरू पर्वतावर जाऊन करण्याचा निश्चय केला. आणि त्यावेळेला शेष नारायणाच्या धर्मपत्नीचं नाव आहे चंद्रकला. अतिशय दिसायला सुंदर होती, नागकन्या. आणि तिला सांगितलं, बघ मी 12 वर्ष आहे की नाही तपश्चर्या करायला चाललेलो आहे, तू आहे इथे सेवक आहेत बाकीचे, तू इथे राहा. आणि म्हणून तिला त्या पाताळात तिथं ठेवलं. शेष नारायण मेरू पर्वतावर तपश्चर्या करायला गेले. इकडे एक संबर नावाचा नाग होता. आणि त्या संबर नावाच्या नागाला जेव्हा कळलं का शेष नारायण 12 वर्ष तपश्चर्या करायला गेलेले आहेत आणि ही चंद्रकला नागकन्या इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, आणि मग त्या संबरानं तिच्याशी प्रेम संबंध जोडायला सुरुवात केली. एक दिवस तो त्या महालामध्ये असताना शेषाचा मित्र, ज्याने रामायण वाचलं असेल त्यांना माहिती आहे, प्रताप भानू नावाचा रावण राजा होता. तो पुढच्या जन्मात रावण झालेला आहे. तो प्रताप भानू हा शेषाचा मित्र होता. जर पाताळात आपण आलोय तर चला मित्राला भेटून जाऊ. त्याला माहित नव्हतं शेष तपश्चर्या करायला गेलेला आहे. आणि म्हणून तो प्रताप भानू जेव्हा त्या महालामध्ये शिरला तेव्हा त्यानं पाहिलं संबर नावाचा नाग आणि चंद्रकला प्रेम संबंधामध्ये एकमेक असे गुंतलेले होते. जेव्हा प्रताप भानूला त्या संबरानं पाहिलं त्यावेळेला तो पटकन पळाला आणि त्यानं आपलं धनुष्य काढलं प्रताप भानून. पण होती नागाची जात. महाराज, आजही एखाद्या ठिकाणी साप निघू द्या गावाकडं, दुसऱ्याने दुसऱ्याला हाक मारेपर्यंत अहो काठी आणा काठी आणा, तोपर्यंत एखाद्या बिळात तो संबर नावाचा नाग एका बिळामध्ये गेला. प्रताप भानून सांगितलं, संबरा आत्ताच काय, तू कधीही कुठेही पळून जा, पुन्हा ज्या वेळेला तू मला भेटशील त्यावेळेला मी तुला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रताप भानू निघून गेला. 12 वर्षानं शेष नारायण परत आले. आणि आल्याच्या नंतर जर आपल्या मालकाला मी हे केलेलं नीच कृत्य जर कळलं, कारण शेवटी मित्र आहे, त्याचा जीवाभावाचा मित्र आहे, आणि म्हणून तिनं कोप भवनामध्ये जाऊन बसली, जशी कैकई बसली होती तशी. शेष नारायणानं आल्याच्या नंतर विचारलं, चंद्रकला झालं काय, कोणी मी गेल्याच्या नंतर तुला त्रास दिला? पण तिनं सांगितलं, तुम्ही गेल्याच्या नंतर तुमचा परम मित्र जीवाभावाचा प्रताप भानू इथं आला होता आणि त्यांनी माझ्याशी नको त्या प्रकाराने छेडछाड करण्याचा प्रयत्न केली ती संबरानं केली. हे त्याचं नाव सांगेल म्हणून तिनं याचं नाव गोवून दिलं.
त्याचा एवढा विश्वास होता, मित्रावर एवढा विश्वास होता, एवढं नीच कर्म करून तू माझं नाग लोकांमध्ये नाक खाली घातलंयस. पण मी आत्ता जातो आणि प्रताप भानूला विचारून येतो. जर प्रताप भानून असं नीच कृत्य जर केलं असेल तर त्याचं शिर तुला कापून दाखवायला आणतो. आणि जर हे नीच कर्म जर केलं नसेल आणि जर तू प्रताप भानूवर जर आरोप घेत असशील आणि दुष्कर्म जर दुसऱ्या बरोबर केला असेल तर तुला नाक आणि कान कापून मी या राज्यातून हाकलून देईल. हा तिकडे गेला. तिला माहिती होतं प्रताप भानू खरं सांगेल, मी हे केलेलं कर्म निश्चित खोटं आहे. आणि तिकडे गेल्याच्या नंतर प्रताप भानूकडून सगळी माहिती मिळाल्याच्या नंतर दूतांकडून, हेरांकडून इकडे बातमी मिळाली. तोपर्यंत शेष नारायण येण्याच्या अगोदर, यानं माझं नाक कान कापून हाकलून देण्याच्या अगोदर डोकं आपटून आपटून तिनं प्राण सोडला. शेषानं सांगितलं काही हरकत नाही, या जन्मात नाही, कधी जरी भेटशील तरी मी तुझं नाक आणि कान कापीन. महाराज सत्ययुग संपलं आणि त्रेतायुग सुरू झालं. ही शूर चंद्रकला रावणाची बहीण शूर्पणखा म्हणून जन्माला आली. हा जो प्रताप भानू होता तो रावण म्हणून जन्माला आला. आणि जो संबर नावाचा नाग तिच्याशी प्रेमाचे संबंध जोडण्याचा प्रयत्न करत होता तो विद्वत जीवा म्हणून जन्माला आला. पुढे या शूर्पणखेचं लग्न या विद्वत जीवाबरोबर झालं. आणि एक दिवस हाच विद्वत जीवा मागच्या जन्मातला संबर नावाचा नाग आहे आणि हाच रावण हा मागच्या जन्मातला प्रताप भानू आहे. आणि म्हणून आपली प्रतिज्ञा त्याला आठवली आणि त्याने एक दिवस त्या विद्वत जीवाचं शिर कापून टाकलं. परिणाम शूर्पणखा विधवा झाली आणि तिला खायला म्हणून, राहायला म्हणून हे आपल्या भारतातलं दंडकारण्य दिलं. आधी तिच्या बरोबरीला 14 राक्षस दिले. खरदूषण, तू इथं राहा. आज ती त्यांचा काटा काढायला म्हणून सुंदर रूप धारण केलं होतं तिनं आणि राम आणि लक्ष्मणाकडे आलेली होती. आणि राम लक्ष्मणाकडे आल्याच्या नंतर महाराज तिनं मला पत्नी करून घ्या, मला पत्नी करून घ्या. जशा त्या 16,000 म्हटल्यात पत्नी करून घ्या, परंतु कृष्णाने केल्यात, पण शूर्पणखेला पत्नी करून घेतलेलं नाही. आणि तिथून पुढे रामायण घडले. आलं ना? लक्ष्मणाला शक्ती लागली, पूल बांधला वगैरे वगैरे सगळं झालं. आणि लक्ष्मणाकडे जा. लक्ष्मणाच्या समोर गेल्याबरोबर जात कोणाची? लक्ष्मणाची. हा कोणाची आहे? नागाची. आपल्याकडं गावाला 2 गोष्टी मारायला म्हातारी माणसं सांगायची जुन्या जमान्यात. एक विंचू जर निघाला उन्हाळ्यात, ए पोरा ती वाहनान इकडं, त्याला काठी नव्हती, त्याला काय होती? विंचवाला मारायला वाहन. आणि ते म्हातारं म्हणायचं नांगी चांगली ठेच. विंचू जरी जगला तरी हरकत नाही, फक्त ठेच काय? नांगी. आणि जर एखाद्याने जर साप मारला काठीनं तर म्हातारं म्हणायचं त्याचं का? कारण त्याच्या नांगीत विष आहे आणि याच्या तोंडात विष आहे. विंचवाची नांगी टेचत होते आणि सापाचं तोंड टेचत होतं. भालचंद्र शेठ, आता अशी बरीच खराब तोंडाची ती टेचाय जोगी आहेत, पण ती मोठ्यांच्या बगलच बसल्यामुळे टेचता येते नाही. शंकरासारखं तो कुठे जाऊन बसलाय? हो, हे गरुडाचा संवाद आहे गरुड पुराणामध्ये. तुम्हाला सांगतो पद्म पुराणामध्ये एक दिवस भगवान शंकर आणि भगवान विष्णू एकमेकाला भेटायला म्हणून गेले. तिकडून भगवान शिवजी आले आणि इकडून गरुड आला, सॉरी विष्णू आले आणि दोघांची समोरासमोर गाठ झाली. विष्णू आणि शंकर. भगवान विष्णूचं वाहन काय? गरुड. आणि तिकडून आले भगवान शिवजी आणि शिवजी आल्याच्या नंतर ते गळ्यात जो होता ना ते फुसफुस करायला लागलं. कोणावर? गरुडातून त्या जातीचं जमत नाही. कोणाचं? नागाचं. हात त्याच्यावर फुसफुस करायचा गरुडावर.
आता गरुड म्हणला आपल्या मालक आपल्या संघ आहे, आपलं शांत राहिलं पाहिजे. हो, पण महाराज एक विनोद, आता काय तुम्ही रेकॉर्डिंग करताय त्याच्यामुळे फार शब्द सांभाळून बोलावं लागतंय. महाराज संडास मालकाचा असतो पण रुबाब भंग्याचाच राहतो राव. होतं असं कधी कधी. 50 लाखाची गाडी ड्रायव्हर मालक घेतो पण रुबाब कोणाचा राहतो? हा, जास्त राहतं महाराज. हे दोघ जण एकमेकाला प्रेमाने भेटायला आलेत आणि यांच्यात दुष्पूत चालली खालच्यांमध्ये दोघांमध्ये. गरुडाने गरुडाने त्याला सांगितलं शांततेत. नागाला भगवान शंकराच्या गळ्यातल्या स्थानम प्रधानम न बलम प्रधानम स्थानस्थिते का पुरुषोपि धीर जानामि नागेंद्र तव प्रभावम. हे नागा, असा उगाच फुरफुर करू नकोस. मी तुझा प्रताप त्याच वेळेला जाणील. फक्त भगवान शंकराच्या गळ्यातून जरासा खाली मैदानात निघ. जानामि नागेंद्र तव प्रभावम कंठम विनागर जशी शंकरस्य. भगवान शंकराचा गळा सोडून तू खाली ये, मग तुझी किती फुसफुस चालती ती. हो, आणि मग रामाच्या समोर ती आली आणि तिनं लक्ष्मणाकडे पाठवलं तिला. आणि पाठवल्याच्या नंतर लक्ष्मणाला सांगितलं, पाहिलं, हो हो हो, एवढी सुंदरी, ही कोण सुंदरी आहे. आणि म्हणून नाग एकतर मारू नका. तुम्हाला माझी एक विनंती आहे, कधी आता इकडे शहरात कमी निघत नाहीत भागे, कधीही नाग मारू नका. आणि मारायचीच वेळ आली हो तर आता नाग पकडणारे भरपूर मिळतात, पैसे जाऊ द्या, ते काय 1500 घेतील. नीट आहे का? 1500 नाग धरणारा घेईल, त्याला 1500 द्या, तो धरतो आणि कुठेही जंगलात नेऊन सोडून देतो. पण ज्या दिवशी तुम्ही नाग माराल त्याच्यानंतर तुमच्या दुसऱ्या पिढीला मात्र 1000 नाही 10,000 घालवावं लागतील नारायण नाग बली करायला. तरीही दोष निघणार, कारण दोष काढणारा तेवढा शहाणा पाहिजे ना. विठाला 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 विठाला. आणि मग शेष नारायणाच्या समोर आले. मी नेहमी सांगत असतो, सूर्यापुढे अंधकार येत नाही आणि आला तर तो कधी थांबत नाही. सूर्याच्या पुढे लक्ष्मणाच्या समोर ती चंद्रकला शूर्पणखेच्या रूपामध्ये आल्या बरोबर त्यांनी ओळखलं, हो इथंच नाकन कापायचं माझं मागच्या जन्मातलं राहिलेलं आहे. ती शूर्पणखा आहे महाराज, ती चंद्रकला आहे. परंतु एवढं कृत्य झाल्याच्या नंतर माझ्या भगवान रामाला थोडासा पश्चाताप झाला होता. मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, प्रेमानं मला पती करायला म्हणून ती आली. मी एक संकल्प करतो या अवतारामध्ये, म्हणजे राम अवतारामध्ये. मी पुढचा अवतार जो कृष्णाचा अवतार घेणार आहे त्या अवतारामध्ये कोणतीही स्त्री, नीट आहे का, कोणतीही स्त्री कोणताही भाव घेऊन जर माझ्याकडे आली तर मी तिचा तिरस्कार करणार नाही. हा संकल्प राम अवतारात केला होता. आणि म्हणून भगवंत 14 ब्रह्मांडांचा नायक पुतना आली होती, ती काय आंगड टोपड घेऊन नव्हती आली. काय घेऊन आली ती? काय पाजायला आली ती? हा, दुधात विष, दुधात विष. तरी पण मागच्या जन्मात केलेला संकल्प होता आणि म्हणून तो संकल्प तोडायचा नाही. कोणताही भाव घेऊन जरी माझ्याकडे आली तरी मी तिचा तिरस्कार करणार नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये विष आहे हे भगवंताला माहित असून सुद्धा त्यानं तिरस्कार न करता का नाही केला. जेवढ्या गोपी होत्या घरदार सोडून येत होत्या, एक एक गवळणी एक एक गोपाळा हाती धरुणी नाचती रास मंडळा, तरीही त्यांचा स्वीकार केला महाराज. हो, कारण त्यांचा एकच हेतू होता, विठाला विठाला. कोणत्याही भावामध्ये आणि कोणत्याही नजरेतून बघ, पण आमचा स्थायी भाव जसा तू
तुझा संकल्प आहे का मी तिरस्कार करणार नाही. आणि आम्ही रामबा अप्सरापासून आतापर्यंत एक संकल्प केलाय काय, तुम हमारे थे प्रभु जी तुम हमारे हो तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. आता एक पद तुमच्या डोक्यात नाही येणार, कारण गाथ्यातलं असलं तर तुम्ही सुंदर चाल लावून कुठलंही म्हणाल, पण हे गाथ्यातलं नाही, हे माझ्या माथ्यातलं आहे. तुम हमारे थे प्रभु जी तुम हमारे हो, भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ. तुम हमारे थे भूतकाळ, तुम हमारे हो वर्तमान काळ, तुम हमारे ही रहोगे हो मेरे प्रियतम. तुम्हें छोड़ सुनी नंद दुलारे कोई न मीत हमारो. मीत म्हणजे प्रेमाचं. किसी के द्वारे जाए पुकारो है न कोई हमारो. एक बार हृदय से लगा लो ओ मेरे प्रियतम. आणि दुसरं सांगू तुला, तेरे कारण सब जग छोड़ा तुम संग नाता जोड़ा. एक बार प्रभु बस यह कह दो तू मेरा मैं तेरा. साथ प्रीत की रीत निभा दो ओ मेरे प्रियतम. तुम हमारे थे प्रभु जी तुम हमारे हो तुम हमारे हो मेरे प्रियतम. आणि असं ऐकलंय आम्ही कृष्णा अवतारात गोपी म्हणतात, आम्ही असं ऐकलंय देव पहावय अशी गेलो तेथे देवची होवनिया ठेव. आत्मा तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची ये पायी. हा एक कृष्णाचा आणि रामाचा संवाद दोघांचा त्या ठिकाणी पूर्णत्वाला जाण्यासाठी आम्ही आजपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी संतांनी सांगितलेल्या वचनाचा आदर करतो आणि तेच आम्ही जीवनामध्ये करत आलो. अभंगाच्या पहिल्याकडे रामकृष्ण रामही साजरा आणि कृष्णही त्याच्यामध्ये योग्य आहे. दोन्ही अवतार भक्ती प्रधान आहेत आणि म्हणून त्याचं चिंतन करावं. आपुली आपण सोडून करून घेण्यासाठी एक धर्मशास्त्राचा श्लोक आहे पहा. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तता. गंगा पापाचं हरण करते. गंगा पापम शशी तापम
चंद्र तापाचं हरण करतो, त्रिविध तापाची झाली बोलवण, दैन्यम कल्पतरुच तथा, कल्पतरूच्या खाली बसल्याच्या नंतर दारिद्र्य जात, पापम तापंच दैन्यंच सद्य साधू समागमास. पण पाप फक्त गंगा घालवील, ताप चंद्र घालवील आणि दैन्य कल्पतरू घालील. पण ह्या तिघांनाही एखादा महापुरुष जर भेटला, विरळ आईसा कोणी तुका त्याशी लोटांगणी, असा जर महापुरुष जर कोणी भेटला तर तो हे तिन्ही घालू शकतो. आणि म्हणून असा महापुरुष भेटण्यासाठी याजसाठी वनांतरा जातो सांडोनी या घरा, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. अरे तुम्ही गोपी घरदार सोडून आपला पती, आपले सासू, आपले सासरे, मुलं बाळ या सगळ्या जबाबदाऱ्या झिडकारून तुम्ही इकडे काय येता? एक तर सांगू, आम्ही तुला अनेक वेळेला सांगून कंटाळलोय, नको वाजवू श्रीहरी मुरली, तरी पण तू तुझी बासरी, पण त्या बासरीमध्ये काय जादू येते आम्हाला कळलेली नाही. आणि म्हणून घरदार सोडून सत्ययुगापासून, अयोध्येपासून, त्रेतायुगापासून वृंदावनामध्ये येण्याची इच्छा 3 जन्माची आहे. आणि याच्यासाठी आम्ही जन्म घेतलेला आहे. जन्म घेणे लागे हो, आम्ही मागच्याच वेळेला संकल्प केलेला होता, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावा, तुझी चरण सेवा साधावा. जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. स्वामीजी मंगलमय भजन म्हणायची बा सुंदर. विठाला 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 रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी. कुठं जपायला सांगितली? भीमाशंकर सोसायटी. ज्यांना नाव सुचलं असेल, अभिमन्यू महाराज. आज तुम्हाला सगळ्यांना मी महाराजच म्हणणार आहे, कारण इथं येतो तो महाराजच असतो. इथं येतो तो महाराज असतो. दुसरं एक गोष्ट सांगू का? हो, धुंडा महाराज म्हणायचे. धुंडा महाराज तुम्हाला पाहायला नसेल मिळालं, धुंडा महाराजांना, मामांना नसेल पाहायला मिळालं, धुंडा महाराजांना नसेल पाहायला मिळालं. महाराज महाराज असतो तो कधी नाराज नसतो, आणि जो नाराज असतो तो महाराज नसतो. एवढं वाक्य पाठ ठेवा. नाराज असतो तो सगळ्यात सोपं बोली एवढं. तया ते ओळखावया ह्याची संज्ञा ज्ञानेश्वर महाराज. जगे नमस्कार इति आज्ञा, ऐशी अतिदेत प्राज्ञा, तो अवतार माझा. त्याला ओळखायची कोणी एवढीच, बस, काहीच नाही. नाराज नाही तो महाराज, नाराज येतो हो. कारण त्या अवस्थेला पोहोचल्याच्या नंतर महाराज गोपी त्या अवस्थेला पोहोचल्यात राम आणि कृष्णाच्या. आणि जपायला कुठे सांगितलंय? भीमाशंकर सोसायटीच्या सप्त्यात नाही सांगितलं, पंढरपूरला नाही सांगितलं, आळंदीला नाही, भंडाऱ्या डोंगरावर नाही, ब्रह्मगिरीच्या पर्वतावर नाही, हृदय मंदिरी. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. मन मानस मंदिरात सिंहासन तव प्रशांत, मन मानस मंदिरात सोहम ध्वनी गात गात नित्य रंगू दे, राम तुझे सतत गाऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. मन मानस मंदिरात तुकडोजी महाराजांचं पद आहे. मन मानस मंदिरात सिंहासन तव प्रशांत. कोण या सिंहासनावर बसलाय महाराज? आपल्या मन मानस मंदिरामध्ये सिंहासनावर कोण बसलाय? माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना विचारा. सर्व घटी राम देहाने, राम देहाने, सर्व घटी राम देहाने, सर्व घटी राम देहाने, सूर्य प्रकाश
सूर्यप्रकाश कतत्र रत्ने सूर्यप्रकाश कतत्र रत्ने. हो, आणि मग त्या राम अवतारातल्या असणाऱ्या ह्या सगळ्या आता काही ग्रंथांमध्ये असा निर्णय आलाय का भगवान राम जेव्हा सीतामाईच्या स्वयंवराला जनकपुरीला गेले ना, त्या पहिल्या रंभा आणि अप्सरा राम तिथं येणारे म्हणून यांनी अनेक रूप धारण केली होती आणि जनकपुरीच्या स्त्रिया बांधल्या होत्या. त्याही वेळेला त्या मोहित झाल्या होत्या जनकपुरीमध्ये आणि तिथून परत आता ह्या इकडं आल्या. आणि कृष्ण हा वृंदावनात बासरी वाजवायला, गायी चारायला, लीला करायला येणारे. आणि तेव्हापासून आमची वासना, आमचा संकल्प होता. काय संकल्प होता तेव्हापासून? 5 मिनिटं राहिले. वृंदावन जाने को जी चाहता है, वृंदावन जाने को जी चाहता है, वृंदावन जाने को जी चाहता है, वृंदावन जाने को जी चाहता है. हे राधे राधे गाने को जी चाहता है, राधे राधे गाने को जी चाहता है, राधे राधे गाने को जी चाहता है, राधे राधे गाने को जी चाहता है. वृंदावन में बाके बिहारी, वृंदावन में बाके बिहारी, वृंदावन में बाके बिहारी, वृंदावन में बाके बिहारी. ना लड़ाने को जी चाहता है, राधे राधे गाने को जी चाहता है, राधे राधे गाने को जी चाहता है. वृंदावन में यमुना महारानी, वृंदावन में यमुना महारानी, वृंदावन में यमुना महारानी, वृंदावन में यमुना महारानी. की लगाने को जी चाहता है, ये लगाने को जी चाहता है, राधे राधे गाने को जी चाहता है. राधे राधे गाने को जी चाहता है. अरे एवढा सगळा वेडेपणा, घरदार सोडून वृंदावनामध्ये यायचे, माझ्याशी नजरेला नजर लागायची, डोळे भरून या पाहिन तुझे रूप. हे सगळं करण्याची गरज काय गोपींनो? त्यावेळेला गोपींनी सांगितलं, कृष्णा आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, तुम्हाला जर तुमची सोडवण करून घ्यायची असेल तर आपुली आपण करा सोडवण, 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 आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे की, 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 आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण
कृष्ण संदेश एका भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेल्या शबरीनं रातोरात घर सोडलं होतं आणि भगवंताच्या प्राप्तीकरता निघून गेली होती. आता हे सांगायची जास्त गरज नाही महाराज. गेली ना. राम तिला शोधत शोधत गेले का ती रामाला शोधत गेली? काय माहिती आता मला काय कळणार. इमानदारी सांगा, आंब्याचा सीजन आल्याच्या नंतर तुम्ही बागावाले शोधित जाता का ते तुम्हाला शोधित देतात? ते शोधायला येतील पट्ट्याने यायच्या टायमाला, तसे नाही यायचे. तो आंबा पिकला, पेरू पिकला म्हणजे पोपटाला मोबाईल फोन करावा लागत नाही का आमचे आंबे. साधनेची परिपक्वता झाल्याच्या नंतर महाराज बंधनापासून उकलल्या गाठी, एकदा का त्या गाठी आपोआप उकलतात, आपोआप उकलतात आणि त्यावेळेला मुक्तीचा मार्ग तुमच्या आमच्या करता मोकळा होतोय. परंतु तो मुक्तीचा मार्ग, आता मी थोडीशी खंत सांगू का? 9 वाजलेत, 10 वाजलेत, माझा कार्यक्रम आता वेळ संपली. बऱ्याच महिला आता थापना का थोडं, बऱ्याच महिला मी येऊन बसल्याच्या नंतर आल्यात. बरं, ज्या आल्यात ना त्या मला सासुरवासनी नाही दिसती. तुमचं काय मत आहे? हा, घरी करायला आहे ना कोणी? घरी सुना आहेत ना? नाही. तुम्ही काय करीत होते आतापर्यंत? त्या टायमाला खरी चांगली मालिका असेल, मालिका तारणार नाही, तुम्हाला लक्षात ठेवा. इथे एखाद ब्रह्मवाक्य त्या शिंपल्यासारखं जर त्याच्यात पडलं आणि त्याचा जर जीवनाचा मोती झाला, अरे बरोबर मी 8 वाजता इथून निघणारे, गाडी दुसऱ्याची आहे, फुकाट जायला सापडायला लागलेत. करोना येऊ द्या, नाही करोनाचा बाप येऊ द्या महाराज, फक्त त्याला जर आपली करोना आली ना तर करोना काहीच करणार नाही. आणि त्याची करुणा यायला त्याच्याशी आपण तेवढं निष्ठेने वागलं तर. तुमचं काय मत आहे? नाहीतर मग काय, मी नेहमी सांगत असतो महाराज, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दीप बुझ जाएगा, दीप बुझ जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. तरी पण हे अखंड हरिनाम सप्ताहाचं 23वे वर्ष. मला अजून शेवटच्या कडव्याचं 2 मिनिटांमध्ये भावार्थ सांगायचं आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिवाळा श्रीमूर्तीराया. 23वे वर्ष. मी मागाशी तात्याला त्यांना म्हणत होतो, अशोक शेट ते होते, भालचंद्र शेट, मी त्यांना म्हणत होतो मागाशी, बरंच शेट होते, सगळी होती. यंदाच 23वे वर्ष. एकच वर्ष तुम्हाला मध्ये जायचे, तरी पुढचं वर्ष महत्वाचं आहे. 24वे म्हणजे 2 तप पूर्ण होतात आणि त्याच्या पुढचं जे वर्ष आहे म्हणजे 2025 साली, 2025 ला 25 वर्ष पूर्ण होतील. हो, दुग्ध शर्करा योग आहे. एकजुटीनं सगळ्यांची मन एक करून, जसं तुकडोजी महाराजांनी उभे आयुष्यावर खंजेरी वाजून जगाला सांगितले, त्याचा शब्द एकच सांगतो बा. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. देवरती असावे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. हे सर्व संप्रदाय एक दिसू दे, सगळे मतभेद मिटू दे, हा वरच असावे.
एक देवाचं कार्य करायचे. आणि मी तुम्हाला अजून एक माझं आश्वासन सांगतो महाराज, अंतःकरणापासून तेवढा विश्वास माझा आहे म्हणून सांगतो. मग अशी अतिशय सुंदर मी पहिले मंदिर पाहिलेलं होतं. बऱ्याच वेळेला त्याही कार्यक्रमाच्या माध्यमातून आलो. भीमाशंकर सोसायटीमध्ये इकडून जाताना येताना येतच असतं मी. पण आत्ताचं जे मंदिर पाहिले महाराज अतिशय सुंदर. जरी पत्रा सोन्याचा नाही पण सोन्यासारखा दिसतोय. आणि ते करणारी माणसंही तुम्ही सोन्यासारखीच आहेत. चांगलं आहे. त्याच्यामध्ये मला 2-3 मूर्ती दिसल्या. एक पहिली मला वाटतं गणपतीची बाप्पाची आहे, मध्ये विठ्ठल रखुमाईची आहे आणि इकडच्या बाजूला हनुमानजीची आहे. बरोबर आहे ना? भोले बाबाला बरं केलं तुम्ही इकडे डोंगरावर एका बाजूला बसवले. कारण तो बाबा एकटा रामणार आहे. तो देवाजवळ एवढंच मागतो, एकांतीचे सुख देई मज देवा. सगळी संकल्पना चांगली आहे. पण इमानदारी सांगतो, मनापासून मला डोळे भरून हा रौप्य महोत्सव पाहायचा आहे एवढं साकडं त्यांना प्रत्येकानं आपला संकल्प करायचा आहे. याचं कारण सांगतो, कोरोना येऊ द्या नाही तर कोरोनाचा बाप येऊ द्या महाराज, जर मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी, एवढेच्या एवढे मी येताना सांगून आलो. कारण लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर 14 ब्रह्मांडांचा नायक माझा भगवान राम, त्याला सुद्धा लक्ष्मण शुद्धीवर आणता आला नाही. का आला? पण त्याला पुन्हा जीवदान देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते हनुमानजीनं केलं. का नाही केलं? हनुमानजीचा अवतार कोणाचा? कोणाचा? रामकृष्ण हरी. हनुमानजीचा अवतार कोणाचा? एवढी शंकराची महती इथं व्हायला पाहिजे, गेली कुठं? कोण कोण माझ्या गेल्या वर्षीच्या कीर्तनाला होतं? हात वर करा बरं. काय सांगितलं होतं मी गेल्या वर्षी? हनुमानजीचा जन्म सांगितलाय ना. आणि मग मला सांगा, एवढा पाऊस पडून उपयोगाच काय? मग अशी आम्ही तिथे दत्त मंदिरात गेलतो है ना. सावंत बाबा म्हणत होते, आमच्या तिकडे रत्नागिरीला सुंदर अशी गोशाळा तयार करायचा माझा संकल्प आहे. तिथे एक तो पोरगा होता त्यांच्या गावाला, तो म्हणत होता, महाराज करायला काही हरकत नाहीये, डोंगर आहे, चरायला गायींना भरपूर आहे, पण पाणी नाही रत्नागिरीकडं. आणि तिकडं पावसाळ्या इतका पाऊस कुठं पडत नाही. आणि पावसाळ्या इतका पाऊस पडत नाही पण उन्हाळ्याला पाणी राहत नाही. याचा अर्थ एवढा पाऊस पडून उपयोगाचं नाही, पाणी सगळं केवढाय बाबा आणला. किती 25 वर्षे केलं तर तुमच्या जर ध्यानातच राहत नाही, पाणी जर वाहूनच जाते, काय ध्यानात राहणार? मला माहिती ना, मी गेल्या वर्षी हनुमान सांगितलं होतं, जागती ब्रह्मगिरी पासून तर हनुमानजीच्या जन्मापर्यंत मी सांगितलेलं होतं महाराज. आणि म्हणून संजीवनी औषध आणि बुटी त्याला म्हणतात, ते आणून देण्याचं एकमेव जर कारण असं प्राप्ती तर ते हनुमानजीकडे आहे. आणि मृत्यूची देवता भगवान शंकर आहे. मृत्यूची देवता भगवान शंकर आहे महाराज. आणि ती दोन्हीही दैवत त्या मंदिरात आहेत. खाली पिंडीच्या रूपानं माझे भोले बाबा आहेत आणि मूर्तीच्या रूपामध्ये माझा हनुमानजी आहे. त्या दोघांनाही माझी एवढी एकच प्रार्थना आहे, काय का तुम्ही जीवदान देणारे आहात आणि एक औषध देणारा आहे. कितीही कोणी पार शेवटच्या टोकाला गेला तरी लक्ष्मणासारखं त्यांना औषध द्या, मृत्यूच्या दाढेतून त्यांना खाली ठेवा, रौप्य महोत्सव होईपर्यंत याच्यातला एकही घेऊन जाऊ नका, जागेवरच राहू द्या महाराज. आणि एवढं काम आपल्याला शेवटच्या कडव्यात करायचे. ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा. आता याचं उदाहरण मी तुम्हाला गावरान भाषेत पटकन देतो, कारण त्याचं मी जास्त खोलात जर गेलो तर त्याची समीकरण सोडवायला टाइम जाईल, वेळ आपल्याकडे नाही. आपल्याकडे कोणी एखादं पीक, ज्वारी राखायला आली, बाजरी राखायला आल्याच्या नंतर पाखर हाणतो की नाही आपण? पाखरं हाणायला उभं करतो त्याला काय म्हणतो आपण? आहे की नाही? माळा. किती किती लाकडं असते त्याला? 4 लाकडं. त्याच्यावर उभं राहायला काय असतंय?
हे म्हणतील आम्ही केव्हा गेलोच नाही तर आम्हाला काय माहिती हे. हो, जर तुम्हाला एवढं माहित नाही तर यांना आता विचारा ना, बाप जाद्याची जमीन किती आहे, 7-12 फटाफट सांगते ते, का नाही सांगायची. हो, 12 महिन्यांनी गेल्याच्या नंतर सुद्धा शेजाऱ्याला विचारतील ते बाबळ होती कुठे गेली. हो, ते ध्यानात राहतं महाराज त्यांच्या. लक्षात ठेवा, जास्त वेळ नाही घालत, पुन्हा कधी त्याच्यावर भेटलो तर आपण बोलू. हे 4 खांब आहेत, हे 4 पुरुषार्थ आहेत महाराज, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्याच्यावर जी उभी राहायला फळी टाकलेली जाते तो माळा आहे, त्या फळीला त्या ठिकाणची साधना म्हटलं जाते. आणि साधनेवर जर तुम्हाला उभं राहून चतुर्थ पुरुषार्थ करून साधनेच्या फळीवर उभं राहून भक्ती रूपी गोफण जर तुम्ही हातामध्ये जर घेतली तर महाराज 13व्या अध्यायामध्ये याला क्षेत्र म्हटलेले आहे गीतेमध्ये. काय म्हटलेलं आहे? मग या वावरावर बसणारी जी पाखरं आहेत ती भक्ती रूपी गोफणीनं उडवायचीत महाराज. आणि मग ती पाखरं जर कोणती असतील आणि या पिकाचा नाश करणारी पाखरं कोणती? काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर. हे जर या निवांत साधनेवर बसून भगवंताचं चिंतन करता करता, या माळ्यावर बसून भगवंताला अंतःकरणामध्ये ठेवून श्रीहरीचं चिंतन करता करता आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी विठोबार माई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराम माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराम माऊली 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 तुकाराम माऊली ज्ञानराम ज्ञानेश्वर हो सिंगल चलत
बोलण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. हे जरी भगवंताच्या दृष्टिकोनातून एकाचा संकल्प वेगळा, दुसऱ्याचा संकल्प वेगळा, पण मागच्या जन्मामध्ये केलेले अनेक भक्तांकरता केलेले संकल्प हे दोन्ही अवतार भक्ती प्रधान आहेत. म्हणून त्या दोघांचे स्मरण करा. आपल्या जीवनाची जन्म मरणाचे सोडवण या ठिकाणी करून द्या आणि साधना आपली आपणच करायची आणि त्या साधनेनं आपले आपण जाणावे स्वहित. जेणे राहे चित्त समाधान बहुरंगी माया असे विखुरली कुंठितची चाली होता बरी. आणि म्हणून आजचा पहिला दिवस होता. वास्तविक आता आपण शेतकरी कुटुंबातली माणसं खेडेगावची. हो, पहिलं जाळं अर्ध काढायला पाहिजे होतं, पण मी अर्ध्याच्याही पुढे गेलो, 10च्याही पुढे गेलेलं. आणि उद्या येताना महिला मंडळ, मला हे कळलं नाही आपल्या भीमाशंकर सोसायटीमध्ये किती फ्लॅट असतील सगळे टोटल? एकच मिनिट सांगा पटकन. मग तर तुम्हाला माहिती असतील ना, आता इलेक्शनच्या टायमाला फिरले असतील ना. 730. मी म्हणतो बाकीचं सोडून द्या. घरटी एक एक जर माणूस आला तर मंडळ भरायला राहील काय? जागा राहील का काही? लक्षात ठेवा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. लक्षात ठेवा, हे मोका आपल्याला मिळालेला आहे, हा योग आपल्याला मिळालेला आहे. बरं, तुमची सगळी व्यवस्था केलेली व्यवस्थापकांनी. ज्यांना खाली बसायला त्रास होते त्यांना खुर्च्या फुकट दिलेल्या आहेत. हो, फक्त एवढेच ज्यांनी दिले त्यांना टिकवा 7 दिवस, कायमचे नाही. आणि म्हणून उद्या येताना सगळ्या महिलांना माझी विनंती, खरं सांगा अगदी मनापासून, पांडुरंगाला आणि भगवान शंकराला साक्षीला ठेवून, तुम्ही जर हळदी कुंकवाचा जर कार्यक्रम ठेवला तर किती जणीला सांगायला जाता? 5, 50, 100 एक तर नक्की गोळा करीत असाल का नाही तुम्ही? मग एक काम करायचं, उद्यापासून फक्त प्रत्येक महिलेनं येता येता फक्त 2-2 महिला जास्त आणायच्या. किती आणायच्या? 3 सुद्धा आणायच्या नाहीत. किती आणायच्या? 2 आणायच्या. आणि याचा फायदा तुम्हाला एक सांगतो, ती कीर्तन ऐकायला येईल ना, तिला तर पुण्य मिळेलच मिळेल महाराज, परंतु तुम्ही तिला पुण्य घडवलं म्हणून त्याच्यातलं अर्ध परत तुमच्या खात्यात जमा होत जाईल. इकडं चिंतने चिंतने तद्रूपता अशा प्रकारचा या ठिकाणचा सिद्धांत. आता बाकीच्या मी टीका बोलत नाही, जातीयवादावर मी जास्त बोलत नाही. बाकी धर्मियांचं तुम्ही पहा महाराज, त्यांच्या मग तो नामाजीचा टाइम असू द्या, नाही इस्कॉनवाल्यांचा त्यांचा तो कार्यक्रम असू द्या, नाही ते निरंकारीवाल्यांचा असू द्या महाराज, हा खऱ्या अर्थानं सनातन धर्म आपला वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायामध्ये हे इथं आपल्याला जे विनामूल्य मिळते त्याची किंमत आपल्याला खऱ्या अर्थानं कळत नाही. पण ती कळणार आहे, पण त्याला टाइम लागणार आहे. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहाती निराळी टिंब टिंब सकळ, एकलामी दुःख भोगी कुंभ पाक जाशनी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचवणी. आणि म्हणून तुम्हाला जीवनाचा प्रवास जर सुखमय जर करायचा असेल तर इथे येत जा, ऐकत जा, ऐकून ऐकून जीवनामध्ये काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत चला. गायक वादक अतिशय सुंदर या ठिकाणचं स्पीकरवाला, तुझंही अतिशय सुंदर काम आहे, मंडपाचं नियोजन. आणि म्हणून याला जे काही साजस आहे महाराज, अशी आपली उपस्थिती या ठिकाणी लावा आणि हे भाग्य आपल्या जीवनामध्ये मिळालंय ते घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. बाहेरून आज लांबून लांबून आलेली बरीचशी मंडळी असतील, माझ्या प्रेमाखातर आले असतील, उरणपासून काही ठिकाणी कोळी समाजाची लोक असतील, घाटकोपरपासून आले असतील, कल्याणपासून आले असतील, सगळ्यांनाही धन्यवाद या ठिकाणी कार्यक्रमाच्या संयोजकांच्या वतीने या ठिकाणी देतो. अधिक वेळ झालेली आहे, उद्याच्या कार्यक्रमाची 2च मिनिटांमध्ये सूचना द्यायची. आजचं मला वाटतं अन्नदान सकाळी त्यातल्या अर्ध्या नामस्मरणाचं पुण्य अन्नदात्याला आपोआप घरी घरपोच येतं महाराज. क्या बात है, झूठ थोडी आहे, हे तर बात सही आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, एखाद्याला तुम्ही जीव घातला आणि त्याने दुसऱ्याचा जाऊन जर खून केला तर अर्ध्या पापाची वाटेकरी सुद्धा, कारण त्याला ताकद कोणी दिली? पेट्रोल कोणाचं होतं त्या गाडीला? कोणाचं पेट्रोल होतं? तुमचं काय मत आहे? गुन्हा कोणी करा, तुमची मोटरसायकल जाऊन घेऊन जर दुसरा कोणी ऍक्सिडेंट करून आला, पोलीस कोण चालवायला होता हे पाहिल का गाडीचा मालक कोण होता हे पाहिल? हा, याच्यात तुम्ही चांगले तरबेज आहेत.
गाडीचा मालक कोण आहे आणि म्हणून माझा परमात्मा सुद्धा पाहिजे एवढी ऊर्जा यांना अन्नाच्या माध्यमातून दिली तो अन्नदाता कोण आहे आणि म्हणून जसं त्या पोलीस स्टेशनचं नोटीस त्याच्या नावावर घरपोच जातं तसं हे पुण्य त्याच्या नावावर घरपोच जातं. त्याच्याकरता काय न लगती साय असं जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. आणि म्हणून पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना एक अध्यात्माची बैठक आणि सत्यतेची प्रचिती तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. झालेली सेवा माऊलीच्या पांडुरंगाच्या तुकोबारायांच्या भीमाशंकराच्या हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम भीमाशंकर भगवान की जय. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरागारे अशा महाराजांचे या ठिकाणी कीर्तन होत असतात. तशाच प्रकारचं आजच्या या ठिकाणी कीर्तन जुन्नर तालुक्याचं भूषण नवे नवे तर खेड आंबेगाव तालुक्याचं भूषण हरिभक्तीपरायण गुलाम महाराज खालकर यांनी या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून आपल्यासमोर सर्वसार ठेवलेलं आहे. मी अधिक आणि महाराजांचा सत्कार या ठिकाणी भीमाशंकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष श्री रमेश पवार साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन महाराजांचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या पुढे या पटकन या. त्याचप्रमाणे आजची जी महाराज लोकांची जी पंगत होती ती पंगत या ठिकाणी सकाळची पंगत जी होती ती उल्हास टिकेकर यांची पंगत होती. त्यांना सुद्धा विनंती की या ठिकाणी यायचे आणि महाराजांच्या हस्ते आपला सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे दुसरी आजची संध्याकाळची जी पंगत आहे DB मांगर साहेब यांची पंगत या ठिकाणी आहे. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन महाराजांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे. उद्याची जी कीर्तन सेवा आहे ती उद्यापासून सकाळी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सकाळी 4 ते